मित्रांनो, सीईटी सेलने 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी सिटी इंटिमेशन स्लिप दिलेले आहेत. त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या एक्झामचा जिल्हा आणि एक्झामचा तालुका समजतोय. फायनल सेंटर सीईटी सेल 28 तारखेला सांगणार आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमचं हॉल तिकीट परत एकदा डाउनलोड करावं लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर समजणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हॉल तिकीट घ्याल आणि परीक्षेला जाल, पण परीक्षेला गेल्यानंतर एक्झामिनेशन सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही करायला नकोत त्या केल्यात तर कदाचित सीईटी सेल तुम्हाला सीईटी देण्यापासून थांबवू शकतं. हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा रेकॉर्डेड क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, उर्वरित वेळेमध्ये लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन घेतली जाईल. तुम्हाला अभ्यासासाठी गरजेच्या असणाऱ्या शॉर्ट नोट्स दिल्या जातील. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे दिले जातील. त्यानंतर 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड असतील आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा इथे दिले जाणार आहेत. या बॅचला जॉईन करा आणि या कमी वेळेमध्ये या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करा. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती गेट क्लोजिंग टाइम दिलेला आहे. तर एक्झाम सेंटरला त्या गेट क्लोजिंग टाइम पूर्वी तुम्ही पोहोचायचं आहे. जर तुम्ही गेट क्लोजिंग टाइमच्या नंतर तिथे पोहोचलात तर तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री दिली जाणार नाहीये. त्यामुळे गेट क्लोजिंगच्या कमीत कमी अर्धा तास अगोदर तरी तुम्ही तिथे रिपोर्ट करायला हवं. तुम्हाला त्यासाठी रिपोर्टिंग टाइम पण दिलेला आहे. त्यामुळे तुमचं सेंटर जर तुमच्या घरापासून दूर आलं असेल तर अशा पद्धतीने तुमचं ट्रॅव्हल प्लॅन करा, जेणेकरून तुम्ही सेंटरवरती रिपोर्टिंग टाइम पूर्वी पोहोचाल आणि तुम्हाला एक्झाम सेंटरला एंट्री दिली जाईल. दुसरं म्हणजे या परीक्षेला जात असताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स इथे सीईटी सेलने सांगितलेले आहेत. तर त्या डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे सीईटी सेलने तुम्हाला दिलेलं आहे ते हॉल तिकीट तुमच्याकडे असावं. त्याच्यावरती तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो लावण्यासाठी जागा दिलेली आहे. तिथे तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो लावा. त्यानंतर तुमचं ओरिजिनल फोटो आयडी तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे आणि तुमच्या हॉल तिकीटवरचं नाव तसेच तुमच्या आयडी वरचं नाव हे दोन्ही मॅच व्हायला हवेत. आणि जर हे मिसमॅच असतील तर तुम्हाला सीईटीला एंट्री दिली जाणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे नाव नंतर चेंज झालेले असतात, जसं की लग्नानंतर नाव चेंज होतं. तर त्या केसमध्ये तुमच्याकडे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी एक्झाम सेंटरवरती ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि यांच्या नावामध्ये चेंज होता, तर काही विद्यार्थ्यांना मॅरेज सर्टिफिकेट मागितलं नव्हतं. पण तुमच्याकडे असेल असं काही डॉक्युमेंट ज्याच्यावरती तुमचं नाव चेंज झालेलं मेन्शन केलेलं असेल तर नक्की ते डॉक्युमेंट सोबत न्यायला विसरू नका. पुढे विद्यार्थी मित्रांनो, नेम चेंजच्या ज्या केसेस असतात अशा केसेसमध्ये एकतर तुम्ही गॅझेट घेऊन जाऊ शकता, ॲफिडेव्हिट असेल तर ते घेऊन जाऊ शकता, मॅरेज सर्टिफिकेट असेल तर तेही घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे असं काही डॉक्युमेंट नसेल तर सीईटी सेलच्या इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला एंट्री डिनाय केली जाऊ शकते आणि अशा वेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे जर शक्य असेल तर मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट किंवा दोन्हीही नसेल तर ॲटलिस्ट एक ॲफिडेव्हिट करून घेऊन जा. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल, परीक्षेला बसाल, त्यावेळेस तुम्हाला लॉग इन डिटेल्स तिथे विचारले जातात. तर लॉग इन डिटेल्समध्ये तुमचं जे युजर नेम आहे ते युजर नेम म्हणजे तुमच्या हॉल तिकीटवरती असणारा तुमचा रोल नंबर आणि परीक्षेसाठी असणारा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ. जी डेट ऑफ बर्थ ही दिवस, महिना आणि इयर DD, MM आणि 4 टाइम्स Y. उदाहरणार्थ, जर तुमची डेट ऑफ बर्थ ही 23 मार्च 2026 असेल तर 23/03/2026 हा तुमचा पासवर्ड झाला. त्यामुळे एक्झाम सुरू होण्यापूर्वी ही डिटेल्स तुमचे तपासून बघा आणि युजर नेम म्हणून तुमचा रोल नंबर एंटर करा आणि पासवर्ड तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करा. आणि ही डेट ऑफ बर्थ तुम्ही जी फॉर्ममध्ये टाकलेली आहे, ऑब्विसली 30 डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे लागणार आहे. तर 30 डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटरवरती तुमचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होतं. तिथे तुमचे फिंगरप्रिंट घेतले जातात आणि फोटो सुद्धा घेतला जातो. तुमचे फिंगरप्रिंट व्यवस्थित येत आहेत का याची खात्री करा. तुमचे हात हे स्वच्छ असावेत जेणेकरून ते फिंगरप्रिंट व्यवस्थित येतील आणि कॅप किंवा रुमाल तोंडाला बांधलेला नसावा. अशा वेळेस तुमचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फेल होऊ शकतं. त्यानंतर परीक्षेला जात असताना डॉक्युमेंट शिवाय तुम्ही फक्त एक बॉल पॉईंट पेन तुमच्या सोबत नेऊ शकता, कारण तुम्हाला अटेंडन्स शीटवरती तिथे साईन करावी लागते. त्याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट इथे अलाउ नाहीये. एक्झामला जात असताना
तुमचा मोबाईल फोन तुम्ही घेऊन जाऊ नका. स्मार्ट वॉच असेल ती पण अलाउ नाहीये. कॅल्क्युलेटर्स अलाउड नाहीयेत. बुक किंवा नोट सुद्धा इथे अलाउड नाहीयेत. जर या गोष्टी तुमच्याकडे आढळल्या तर तुम्हाला डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाऊ शकतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे आन्सर्स आहेत ते डिजिटली अनालाइज केले जातात. त्यामुळे शेजारच्या कॅन्डिडेटचं ॲज इट इज कॉपी करणं चुकीचं आहे. जर शेजारच्या कॅन्डिडेटची आणि तुमची आन्सर शीट, आन्सरचा सिक्वेन्स जर सेमच आला तर तो एक सिरियस ऑफेन्स मानला जाईल आणि तुमचा रिझल्ट सुद्धा कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅझेट तुम्हाला न्यायचं नाहीये. त्याच्यानंतर कॉपी करायची नाहीये. कुठलंही स्टडी मटेरियल सोबत ठेवायचं नाहीये. अशा गोष्टी जर आढळल्या तर तुम्हाला सीईटीमध्ये तर तुमच्या कॅन्डिडेचरवरती इथे परिणाम होऊ शकतो. एकतर या गोष्टी घेऊन जाऊ नका. दुसरी गोष्ट, परीक्षा हॉलमध्ये समाजसेवा करायची नाहीये. शेजारच्या कॅन्डिडेटला मदत करायची नाहीये. सस्पिशियस बिहेवियर करू नका. जर तुम्ही शेजारच्या विद्यार्थ्यासोबत विनाकारण गप्पा मारत बसलात, त्याला आन्सर सांगत बसलात, तर तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल. तुम्हाला डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाईल. थोडक्यात, एक्झामला जात असताना डॉक्युमेंटच्या बाबतीत चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका. तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल. कुठलाही नियम मोडू नका. भविष्यामध्ये तुम्हाला सीईटी मधून बॅन सुद्धा केलं जाऊ शकतं. थोडक्यात, एक्झाम सेंटरवरती लवकर पोहोचायचंय. डॉक्युमेंट्स ज्या रिलेव्हंट आहेत, ओरिजिनल आहेत, त्या कॅरी करायच्या आहेत. बायोमेट्रिकचे रूल्स फॉलो करायचे आहेत. ज्या गोष्टी बॅन केलेल्या आहेत त्या सोबत न्यायच्या नाहीयेत. आणि कुठल्याही प्रकारची चीटिंग एक्झाममध्ये सीईटी सेलला एक्सपेक्टेड नाहीये. अशा गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला सीईटी मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्हाला परीक्षा सुद्धा व्यवस्थितपणे देता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे रूल्स फॉलो करा, रिलेव्हंट डॉक्युमेंट घेऊन जा आणि व्यवस्थित परीक्षा द्या. या सीईटीच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.